Hello, my YouTube family. Let me ask you something. Have you ever faced a difficult situation when everything felt challenging? Maybe work was stressful. Maybe you made mistakes while learning something new. But the important question is, how do you talk about challenges in English? Today we will learn how to speak about challenges and staying positive. आज आपण अडचणींबद्दल आणि सकारात्मक राहण्याबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 29 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 29 आहे. In this series, we practice practical English for real life situations. या सिरीजमध्ये आपण दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी इंग्रजी शिकत आहोत. Today's topic is talking about challenges in life. आजचा विषय आहे आयुष्यातील अडचणींबद्दल बोलणं. Before we begin today's lesson, remember this. सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. एव्हरीवन फेसेस चॅलेंजेस इन लाईफ. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणी येतात. बट चॅलेंजेस हेल्प्स अस ग्रो स्ट्रॉंगर. पण अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवतात. एव्हरी मिस्टेक इज ॲन अपॉर्च्युनिटी टू लर्न. प्रत्येक चूक म्हणजे शिकण्याची संधी आहे. सो नेव्हर फील अफ्रेड ऑफ डिफिकल्टीज. म्हणून अडचणींना कधीही घाबरू नका. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्सेस. आता आपण अडचणींबद्दल बोलण्यासाठी काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. समटाइम्स लाईफ प्रेझेंट्स अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस. कधीकधी आयुष्य अचानक अडचणी आणतं. फॉर एक्झाम्पल, sometimes life present unexpected challenges but we learn from them. Sentence 2. I try to stay calm during difficult moments. मी कठीण परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, I try to stay calm and think clearly. Sentence 3. Every challenge teaches us समथिंग व्हॅल्युएबल. प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवते. फॉर एक्झाम्पल, एव्हरी चॅलेंज हेल्प्स अस ग्रो स्ट्रॉंगर. सेंटेन्स 4. आय बिलीव्ह प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ह विथ पेशन्स. मला विश्वास आहे की संयमाने समस्या सोडवता येतात. फॉर एक्झाम्पल, पेशन्स हेल्प्स अस फाइंड बेटर सोल्युशन्स. सेंटेन्स 5. डिफिकल्ट सिच्युएशन्स मेक अस वायझर. कठीण परिस्थिती आपल्याला अधिक शहाणं बनवते. फॉर एक्झाम्पल, डिफिकल्ट सिच्युएशन्स टीच इम्पॉर्टंट लेसन्स. सेंटेन्स 6. आय ट्राय टू फोकस ऑन सोल्युशन्स इन्स्टेड ऑफ प्रॉब्लेम्स. मी समस्यांऐवजी उपायावर लक्ष देण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, फोकसिंग ऑन सोल्युशन्स मेक्स things easier. Sentence 7. Staying positive helps overcome challenges. सकारात्मक राहिल्याने अडचणींवर मात करता येते. फॉर एक्झाम्पल, अ पॉझिटिव्ह माइंडसेट ब्रिंग्स कॉन्फिडन्स. सेंटेन्स 8. एव्हरी डे ब्रिंग्स अ न्यू अपॉर्च्युनिटी. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. फॉर एक्झाम्पल, एव्हरी डे इज अ चान्स टू स्टार्ट फ्रेश. नाव लेट्स सी अ शॉर्ट कन्व्हर्सेशन. आता आपण एक छोटा संवाद पाहूया. डू यू फेस चॅलेंजेस व्हाईल लर्निंग. शिकताना तुम्हाला अडचणी येतात का? येस, समटाइम्स लर्निंग फील्स डिफिकल्ट. हो, कधीकधी शिकणं कठीण वाटतं. व्हॉट डू यू डू इन दोज सिच्युएशन्स. अशा वेळी तुम्ही काय करता? आय स्टे पॉझिटिव्ह अँड कीप प्रॅक्टिसिंग. मी सकारात्मक राहते आणि सराव करत राहते. नाव लेट्स प्रॅक्टिस स्पीकिंग टुगेदर. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. रिपीट स्लोली.
Sometimes life presents unexpected challenges. I try to stay calm during difficult moments. Every challenge teaches us something. I focus on solution. Staying positive helps overcome challenges. Now try this activity. आता हा सराव करून बघा. Answer this question in English. How do you handle challenges? तुम्ही अडचणी कशा हाताळतात? For example, I try to stay calm during challenges. I focus on solutions. Pause the video and practice speaking. Remember this. ही गोष्ट लक्षात ठेवा. चॅलेंजेस आर पार्ट ऑफ एव्हरी जर्नी. अडचणी प्रत्येक प्रवासाचा भाग असतात. अँड लर्निंग इंग्लिश इज ऑल्सो अ जर्नी. इंग्रजी शिकणंही एक प्रवास आहे. सो कीप मूव्हिंग फॉरवर्ड. इफ यू प्रॅक्टिस टुडे कमेंट डे 29 डन. आजचा सराव केला असेल तर डे 29 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. See you tomorrow with date 30. Thank you for watching. Bye bye.